तालुक्यातील देवाचा डोंगर हा 2 जिल्हे आणि 4 तालुक्यांचा वसलेला हा निसर्गरम्य डोंगराचा भाग आहे। आणि या इकडे येण्यासाठी हा जो रस्ता आहे हा काल जो पाऊस पडला त्याच्यामुळे रस्त्याची जी दरड होती ती कोसळलेली आहे। हा कोसळलेल्या दरडीचा जो मातीचा भाग आहे तो काम पातळीवर काढण्याचं काम चालू आहे। हे काम चालू असताना 7-8 ठिकाणी जे पडलेली झाडं होती किंवा इतर जे दरड कोसळलेली आहे ते काम आता पातळीवर चालू त्यांनी ठेवलेलं आहे। आणि हा जो निसर्गरम्य असलेला डोंगर त्याच्यामध्ये हा रस्ता गेलेला आहे। आणि हा रस्त्याच्या बाजून जो डोंगर आहे त्याला जर संरक्षण भिंत असती तर ही जी दरड पावसामध्ये कोसळली जाते ती कोसळली नसती। त्याच्यामुळे या रस्त्याला जर संरक्षण भिंत जर आली, ज्या ज्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे जरुरीचं आहे त्या ठिकाणी जर संरक्षण भिंत झाली तर इथे होणारी जी नुकसान आहे आणि इथे जे राहणारे लोक आहेत त्यांना जो रस्ता बंद झाल्यामुळे होणारा जो त्रास आहे तो कमी होणार आहे। समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तास, देवाचा डोंगर।